जैवविविधतेचा खजिना असलेला राधानगरी अभयारण्य आणि अभयारण्य बाजूचा परिसर पर्यटक आणि अभ्यासकांना नेहमीच आकर्षित करतो। विविध औषधी गुणधर्माच्या वनस्पतींसह आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं निसर्ग सौंदर्य पाहणाऱ्यांना स्वर्गीय सुखाचा आनंद देतं। राधानगरी अभयारण्याचे डोंगर, सडे, इदरगंज पठार, पडसाळी पठार, दुर्गमानवाड, गगनबावडा रोडच्या बाजूचा परिसर कारवीसह अन्य वनस्पतींच्या फुलण्यानं एक वेगळीच अनुभूती देतोय। कारवी ही औषधी गुणधर्म असणारी झुडूप वर्गीय वनस्पती आहे। या वनस्पतीचं वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या 8 वर्षांचं आयुष्य असणारी ही वनस्पती 7 वर्षांनी फुलते। फुलल्यानंतर या वनस्पतीला फलधारणा होते आणि ही फळं पूर्णपणे सुकायला 1 वर्षांचा कालावधी लागतो। मान्सूनच्या आगमनासोबत ही फळं गळून पडतात आणि पुन्हा कारवीच्या उगवण्याची प्रक्रिया सुरू होते। त्यामुळे वनस्पती शास्त्राच्या अभ्यासकांसह सर्वसामान्यांना या वनस्पतीबद्दल विशेष कुतूहल वाटतं। कारवी बरोबरच नरक्या, काळं तीळ फुलल्यानं डोंगर रांगा पठारांवर फुलांचा महोत्सव भरल्याचा भास होतोय। वनस्पती आपण जी बघतो ती नरक्या ही वनस्पती आहे। ही वनस्पती औषधी वनस्पती असून याचं महत्त्व आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। राधानगरी तालुका हा विविधतेने नटलेला तालुका या ठिकाणी प्रामुख्याने ओळखला जातो। या तालुक्यामध्ये आत्ता या सीझनमध्ये सुद्धा कारवीसारखी एक प्रजाती या ठिकाणी फुललेली आहे। ही प्रजाती तुम्ही जर बघितली तर पूर्ण डोंगर हा निळसर जांभळ अशा पद्धतीने दिसतो आणि ही वनस्पती ही दर 6 वर्षानं या ठिकाणी मरण पावते, फुलून ती मरण पावते आणि परत त्याचे बी पडल्यानंतर ती वनस्पती उगवते आणि परत ती 6 वर्षानं या ठिकाणी फुलून मरण पावते। अशा या वनस्पती आपण या ठिकाणी बघत आहोत। तसेच या तालुक्यामध्ये ही जी नरक्या वनस्पती आहे याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते आणि शासनाला माझी एक विनंती आहे की अशा ज्या वनस्पती मौल्यवान वनस्पती ज्या आहेत या तालुक्यामध्ये याचं संगोपन व्हावं, जतन व्हावं आणि याच्यावरती जे तस्करी होते ती थांबावी। या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपत्तीसुद्धा आहे। या खनिज संपत्तीचा लोक दुरुपयोग करून या ठिकाणी ती सुद्धा लुटण्याचं काम या ठिकाणी करत आहे। प्रशासनाचं डोळेझाक असल्यामुळं या सर्व गोष्टी या ठिकाणी अंधाधुंद पद्धतीनं या ठिकाणी चोरीच्या माध्यमातून या ठिकाणी जात असल्यानं प्रशासनानं खरोखर या सर्व गोष्टीकडं लक्ष देऊन या जैवविविधतेने नटलेल्या तालुक्याचं संगोपन आणि संवर्धन करावं अशी मी एक राधानगरी तालुका नेचर क्लबचा अध्यक्ष या नात्यानं मी आपल्याला विनंती करत आहे। निसर्गाचा हा अद्भुत आविष्कार पर्यटकांना आकर्षित करतोय। पर्यटन हा तालुक्याच्या सक्षमतेचा मुख्य स्रोत असल्यानं इथल्या निसर्ग चक्रातला मानवी हस्तक्षेप रोखण्याची गरज आहे। राधानगरी अभयारण्यासह अभयारण्याबाहेरील तालुक्याचा परिसर जैवविविधतेनं नटलेला आहे। या परिसरातील औषधी वनस्पतींसह खनिज संपत्तीची तस्करी होत असल्याचं दिसून येतंय। या तालुक्याला लाभलेलं निसर्ग संपदेचं वरदान कायमस्वरूपी राहावं यासाठी वन आणि खनिज संपदेची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होतीये। एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे।